गोकुळसारख्या संस्थांनी सहकारावर एक अढळ श्रद्धा ठेवून कोल्हापूरच्या नव्हे तर राज्याच्या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। कोल्हापूर जनतेच्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घालण्याचं काम, त्याच्यामध्ये चांगला दर देण्याचं काम त्या गोकुळनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। विज्ञानाची कास धरणाऱ्या त्या गोकुळ संस्थेनं आज परिसरातील अनेक कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। शिवाय उत्पादित दुधाला एक चांगल्या प्रकारे खात्रीचा ग्राहक हा देखील तुम्ही मिळवून देण्याच्या करता आणि बाजारपेठ मिळवून देण्याच्या करता आपण यशस्वी झालेला आहे। आज मुंबईत गोकुळचं दूध, माझ्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये गोकुळचं दूध, माझ्या बारामतीमध्ये देखील गोकुळचं दूध फार पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे। अर्थात याच्यात सगळं श्रेय मी माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना, गाई म्हशी राखणाऱ्या, माझ्या रानामध्ये राबणाऱ्या माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या मुलीला त्या ठिकाणी देऊ इच्छितो। कारण तुमच्या कष्टाने हे सगळे इथं चित्र उभं राहिलेलं आहे। गोकुळ उत्तम पद्धतीचं काम करतं। एक आदर्श दूध संस्था, दूध संघ कसा असला पाहिजे तर तो महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या गोकुळसारखा असला पाहिजे।